हॅलो एव्हरीबडी, हा माझा डे 1 आहे व्लॉगिंग करायचा. आणि आज मी सकाळी 6:30 वाजता उठली कारण मला जायचं होतं बैठकीला. तर फटाफट लाईट लावली आणि माझा बेड हा खूप मेसी होता, तर फटाफट बेडला आवरलं. आणि त्याच्यानंतर मी पटापट आंघोळीला गेली. आंघोळीवरून आल्यावर अशी मी एक कुर्ती घातली होती कारण बैठकीला जायचं होतं, तर अशी रेडी झाली. मग त्याच्यानंतर मी माझं 3 स्टेपचं स्किन केअर केलं कारण की मला स्किन केअर करायला खूप आळस येतो. फक्त सनस्क्रीन, ॲलोवेरा जेल आणि लिप बाम लावून माझं होतं. आणि त्याच्यानंतर थोडीशी फुसफुस केली कारण की फुसफुस इज व्हेरी कंपल्सरी फॉर मी. आणि त्याच्यानंतर मी माझी वॉच घातली. माझी फेवरेट वॉच आहे, म्हणजे मी मोस्ट ऑफ दी टाईम हीच घालून असते. आणि अशा प्रकारे मी रेडी झाली आहे. तो दिस इज हाऊ आय वॉज लुकिंग. त्याच्यानंतर पटापट स्मरण लावलं कारण स्मरणशिवाय मी चांगली दिसत नाही. आणि झालं. बैठकीवरून घरी आल्यावर मी खाल्ले गरमागरम पोहे टी व्ही बघत. आणि टी व्हीवर काय बघायचं ते तर मला माहीतच नसतं, तर ते शोधण्यात सगळ्यात जास्त टाईमपास होतं. आणि इथे सोनू पण साईडला बसला होता, हे बघा. त्याच्यानंतर ही मम्मीला अशी चहा बनवून दिली, कोरी चहा. मम्मीला कोरी चहाच आवडते. आणि त्यानंतर थोडंसं गिटार प्रॅक्टिस केलं कारण की माझा गिटारचा क्लास होता, तर थोडंसं टॅपशीट प्रॅक्टिस केली पटापट. आणि त्यानंतर गेली मी गिटार क्लासला. गाईज, तर आता जाते मी गिटार क्लासला. हे बघा, बॅग पण घेतली आहे. आणि इथे माझी मम्मी चहा पियत बसली आहे. हे बघा, कोरा चहा आहे गावचं. मी बनवलं आहे आणि इथे जास्त साखर पडली. हा ना, चुकून जास्त साखर पडली, तर काय करू. आणि आता बघा किती वाजले, 11:30 वाजले. तुला पाहिजे तू बनव, सगळे नको खाऊ, थोडंसं ठेव मला. तर आता मी जाते, बाय. हो. तर आता मग जेवायला वाटतं, बघून आज काय काय बनवलं. काय मम्मी? दमण बनवलं. हा माझी मम्मी आहे, ग्रेव्हीवाला दमण. आणि चपाती बनवली. चपाती दमण. इथे क्युक्युंबर आणि कांदा पण आहे, विथ लिंबू. आणि मम्मी एवढंच आहे. आहे की राईस पण टेम्परेज. राईस तर आम्ही प्युअर व्हेजिटेरियन आहे आणि नॉनव्हेज नाही खात, एक पण नाही खात. तर गाईज, माझं जेवण झालेलं आणि मी हे गिटार क्लासवरून येताना कुल्फ्या आणलेली सगळ्यांसाठी. तर ते मस्तपैकी टी व्ही खात बघितली. आणि इथे आम्ही पिक्चर पण बघत होतो एक. आणि त्यानंतर मी घेतलं माझ्या 11च्या बुकांना कवर लावायला. ही एक अशी बुकची कवर मी ब्लिंकिट केली होती, जी म्हणजे फक्त स्टिक करायचं होतं. ट्रान्सपेरंट केस होता. 349ला समथिंग मला पडलं. ते लावायचा प्रयत्न करते, पण माझ्याने होतच नाही. म्हणजे 1 तासच वेस्ट गेला आहे. आणि माझी 11ची बुक्स आहेत, मला नाही जमत आहे भेटून. दिस इज हाऊ इट लुक्स. आणि मला जमतच नाही, म्हणजे समजतच नाही करू काय नाही. मला वाटते 350 रुपये वेस्ट गेले माझे. गाईज, तर तुम्ही हा एवढा सगळा पसारा बघू शकता. एवढा हे करून फक्त मी 3च बुकं केली, ते पण अशी खराब केलेत ना. हे बघा, इफ यू कॅन सी, एकदम काहीच फिनिशिंग नाही आहे. काहीच फिनिशिंग नाही आहे. खूप ठेवा. व्हॉट इज दिस यार. आता एवढंच सोडते मी, कारण माझ्यात अजिबात हिंमत नाही आहे अजून 3 बुकं करायचे. सो आय एम लिव्हिंग इट. तर मला ॲज युजल 7:30च्या नंतर भूक लागते, तर मी ही अशी फटाफट रामेन बनवली कारण मला रामेन खूप आवडते. आणि त्याच्यानंतर आली होती आपल्या घरी श्रीजा, तर तिच्यासोबत आम्ही
मी आणि श्रीजा आम्ही दोघी हे खेळत होतो लुडो. आणि त्याच्यानंतर खेळत खेळत चुकून जी लुडो असते म्हणजे डाईस असते ती बेडच्या खाली गेली आणि ते सोनूंनी घेतलं. आणि त्यानंतर खूप स्ट्रगल केलं आणि त्यानंतर आम्हाला भेटली. पण तोपर्यंत श्रीजाने चेस चालू केलं. घेते माझ्याकडे अजून एक लठ होते. मी पण घेतली. हे बघ जेव्हा असं आपण दोघींना असं हे ब्लॅक घेतलं तर मी ब्लॅक घेणार. अजून तू व्हाईट घे. अरे काय उडवायचीच आहे का आता? मी उडवली. तर काय आता मी आणि मम्मी आम्ही दोघी इथे कॅरम खेळतोय. आणि मला ना एक खूप घाण सवय आहे आणि गेममध्ये तयार असेल ते मला ही अशी सवय आहे की अगर कोणती सोंगटी जर दुसऱ्याच्या म्हणजे ह्या कोणची असेल ना तर मी ती हलवते. आता फॉर एक्झाम्पल समजा ही मम्मीची साईड आहे, ही माझी म्हणजे ओपोनंटची साईड आहे ही. आणि इथे जर कोणती सोंगटी असेल आणि तो कसा तो काढायला बघेल, मी पटकन ही हलवते म्हणजे ही कशी मधीच जाते आणि मग त्याला खेळायला नाही भेटत. आणि माझी पण जात नाही आणि दुसऱ्याची पण जात नाही. बिग बिलीवर ऑफ अगर मेरा नाही तो किसी का भी नाही. हे बघा आणि मम्मी माझी इथे चिटिंग करते. काय थोडं करावं लागतं खेळ. गाईस तर फर्स्ट राऊंडची विनर मी आहे. आणि माझ्या मम्मीची ना जी क्वीन आहे ना पहिली क्वीन काढायची असते आणि त्याच्यावर कवर काढायची असते ना. तर मम्मीची 5 वेळा क्वीन गेली पण एकदा पण कवर नाही गेला. आणि मी ट्राय केला आणि माझी गेली आणि मी जिंकली. बघा माझ्याकडे एवढे आहेत एवढे आणि मम्मीचे तिथे हे मम्मीचे आणि हे माझे. तर असं चेंज वगैरे करून मी गेली भांडी घासायला कारण थोडीशीच भांडी होती आणि मी बोलली मम्मीला मी घासते म्हणून. मग त्याच्यानंतर अशी पटापट भांडी घासले. आणि गाईज उद्या आहे माझ्या कॉलेजचा पहिला दिवस 11th ग्रेडचा आणि मी 11thला PCM घेतलं आहे. आणि उद्यासाठी मी थोडीशी एक्सायटेड तर आहे. बट मला हे गोष्ट माहिती आहे की जर मी कोणत्या गोष्टीसाठी एक्सायटेड असली तर ती गोष्ट खराबच होणार आहे. तर लेट्स सी की उद्या काय होतं आहे. तर गाईज मी आता फ्रेश होऊन आलेली आणि मी आता ॲलोवेरा जेल लावलं फेसवरती. आणि त्याच्यानंतर माझ्या ॲक्नेसाठी ॲक्ने करेक्टर लावलं क्रीम. आणि त्यानंतर निव्याचा लिप बाम लावलं. त्याच्यानंतर मी माझ्या केसांना डिटँगल केलं आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती ना रोजमेरी वॉटर स्प्रे केलं कारण माझं खूप हेअरफॉल होतं आहे. आणि पूर्ण टाईम मी तेच विचार करत होती की उद्याचा दिवस कसा जाईल कारण माझा पहिला दिवस आहे आणि मला हे पण नाही माहिती की स्वतःला इंट्रोड्यूस जर टीचर्स बोलले की स्वतःला इंट्रोड्यूस करा तर मी काय बोलणार आहे मला ते पण नाही माहिती. आणि नवीन फ्रेंड्स कसे बनवायचे मला ते पण नाही माहिती. एक तर माझी कम्युनिकेशन स्किल्स तशीच खराब आहे आणि मी खूप जास्त टेन्स्ड आहे ॲट दिस पॉईंट. मला नाही माहिती उद्या माझं काय होणार आहे ते. लेट्स सी उद्या काय होतं आहे ते. तर अशा प्रकारे मी आता वेणी बांधली. तर गाईज आता मी ब्रेड बांधते आणि आजच्या व्लॉगला इथेच एंड करूया. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.